आज मी बनवली आहे एकदम हेल्दी आणि क्रीमी मखाना काजू कुल्फी. या कुल्फीत मी साखर वापरलेली नाही आणि गूळही वापरलेला नाही. नैसर्गिक गोडीसाठी मी खजूर आणि धाग्यातील खडीसाखर वापरलेली आहे. मखाना आणि काजू हे थोडेसे भाजून घेऊन त्याची पावडर करून उरलेल्या दुधामध्ये मिल्क पावडर, केशर, इलायची घालून छान फ्लेवर दिला आहे. त्यानंतर खजूर आणि अ, धाग्यातील खडीसाखर मिक्स करून कुल्फी मोल्डमध्ये सेट केलेले आहे. ही कुल्फी लहान मुलांसाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी खूप पौष्टिक आणि चविष्ट आहे. ही जी कुल्फीचे मोड्स आहेत हे एक रात्रभर मी याच्यामध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत पहा. नंतर ते काढलेले आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या कुल्फी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत पहा. हेल्दी अशी ही कुल्फी आहे. नैसर्गिक सगळं वापरलेलं आहे. कृत्रिम इथं काहीच वापरलेलं नाही. त्याच्यामुळे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता सुरुवातीला मी गॅस पेटवलेला आहे. आपल्याला थोडे तवा ठेवलेला आहे पहा. जे मखाने आहेत ते थोडेसे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. फार भाजायचे नाहीयेत. थोडेसे गरम करायचे आहेत म्हणजे थोडे क्रिस्पी केले तर ते मिक्सरमध्ये बारीक होतील पहा. अशा पद्धतीने ते आपल्याला बारीक करायचे. सुरुवातीला ते थोडे चिवट असतात. त्याच्यामुळे ते थोडे फक्त हलके गरम करायचे आहेत. थोडेसे गरम करून घेऊयात आपण. त्याच्यामध्येच आपण थोडेसे काजू टाकणार आहेत पहा. याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत ते. ते पण हलके थोडेसे गरम करायचे, जास्त नाही. पुन्हा ते मखाने थोडे रोस्ट करायचे आहेत. नंतर काजू टाकायचे आहेत. नंतर हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याची पावडर बनवणार आहे. का आता आवाज येतोय पहा. याचा अर्थ मखाने आपले चांगले भाजलेत. ते पण आता वाटीत काढून घेऊ पहा. थंड करायला देऊ ठेवून आता. तुमचे जसे मेंबर असतील त्या पद्धतीने मखाने आणि तुम्ही बाकीचं साहित्य वाढवायचं आहे आणि कुल्फी वाढवायची आहे. आता आपण दूध घेणार आहोत पहा. पुढच्या प्रोसिजरला आपण सुरुवात करणार आहोत. गॅस पेटवलेला आहे पहा मी. इथं साधारणपणे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. 2 ज्याला आपण वाट्या म्हणू तशा पद्धतीने दूध मी इथं टाकलेलं आहे. दूध मी इथं साईसकट घेतलेलं आहे पहा. दूध आपल्याला इथं आटवायचं नाहीये पहा. अजिबात आटवायचं नाही दूध. मिल्क पावडर त्याच्यामध्ये गरम झालं का गरम दुधामध्येच मिल्क पावडर चांगली मिक्स होते पहा. त्याच्यामुळे स्वतंत्र मिक्स करायची काहीच गरज नाही. हे केशर आहे ते पण आपण थोडंसं टाकणार आहोत. ते पण गरम दुधातच टाकणार आहोत पहा. त्याच्यामुळे चांगला कलर येतो, फ्लेवर चांगला येतो कुल्फीला. आणि हे जे आहेत खजूर, हे आपल्याला तुकडे करून सगळे झाल्यानंतर त्याच्या दुधामध्ये ते आपण टाकून देणार आहेत आणि दूध आपण थंड करायला ठेवून देणार आहेत पहा. उकळले पहा आपल्याला दूध आटवायचंच नाही आहे. अगदी उकळलं का एकदा लगेच आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून देणार आहेत पहा. थोडी-थोडी करून टाकायची. एका हाताने हलवायचं. चांगली मेल्ट होते पहा ती. स्वतंत्रपणे काही मेल्ट त्याला करायची गरज नाहीये पहा. हलवून घ्यायची पहा चांगली. हळू-हळू दूध आता घट्ट व्हायला सुरुवात होते पहा आपोआपच. केशर पण टाकून घेतले पहा आपण. ह्या मोडवरती आपण आता खजूर पण त्याच्यामध्ये टाकली पहा. केशर टाकलेलं आहे. तुम्हाला दिसतंय. आपल्याला दूध आटवायचं नाहीच आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडंसं गरम करायचं आहे. तर हे मिश्रण जे आहे आपण ते आता बाजूला थंड करायला ठेवून देणार आहेत पहा. तोपर्यंत आपण मखाना आणि आपलं जे काजू होते ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत. अशा पद्धतीने हे भिजायला ठेवलं म्हटलं तरी चालेल. ठेवून द्यायचं आहे ते अशा पद्धतीने. आता हे आपण मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलेले आहे पहा मखाना आणि काजू. आता ही धाग्यातली खडी साखर आहे पहा, ती मी इथं वापरलेली आहे. आरोग्याला अतिशय चांगली असते. गुणाने थंड आहे ती. त्याच्यामुळे ही इथं आपण वापरलेली आहे पहा. त्याच्यामुळे आपली कुल्फी अजूनच हेल्दी झालेली आहे पहा. आता याच्यामध्ये आपल्याला हे थंड दूध झालेलं आहे आपलं. ते दूध याच्यामध्ये आपण टाकून देऊ आता.
आणि मिक्सरमधून काढू म्हणजे आपले जे खजूर टाकलेले आहे ती बारीक होईल पहा एकदम. दूध मात्र एकदम थंड करायचंय पहा. दूध त्याच्यामध्ये कोमट सुद्धा नाही टाकायचं. या अशा पद्धतीचं त्याचं झालंय पहा तयार. कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो आपण तशी पद्धतीने. आपण ते पातेल्यात टाकून घेतलंय आता. कारण आपल्याला त्या मोल्डमध्ये ते टाकायचंय. हे मोल्ड मी आणलेले आहेत पहा माझ्याकडे. याच्यामध्ये आपण जेवढे बसतील तेवढे टाकून घेऊ. झाकण आहे त्याला वरतून. प्रत्येक याच्यामध्ये टाकून देऊ आपण. भरवायचं आहे ते गच्च. जर तुम्हाला वरून काही ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता पहा. पण आमच्याकडे वयस्कर माणसं खात असल्यामुळे ते मध्येच कडक लागतात. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. तुम्ही ते टाकू शकता पहा. किंवा याच्यावरती जागा थोडी ठेवून वरून टाकले तरी चालतील. पण मला नाहीच टाकायचे त्याच्यामुळे मी टाकलेले नाहीये ते. पण ड्रायफ्रूट छान लागतात पहा. मध्ये-मध्ये येतात ते चवीसाठी आणि मग चांगले लागतात ते क्रंची. पण मला इथं टाकायचे नाहीयेत म्हणून मी टाकलेले नाहीत. याच्यावरती पण तुम्ही टाकू शकता पहा झाकण लावायच्या अगोदर. आता हे झाकणं लावून घ्यायची आहेत पहा व्यवस्थिशीर आणि डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय वरच्या. एक मी ते रात्रभर ठेवून देणार आहे कारण आता केलंयच मुळात मी ते संध्याकाळी त्याच्यामुळे रात्रभर राहू देणार आहे मी. उरलेलं मी दुसऱ्या भांड्यामध्ये ते मटेरियल जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. आपल्याला ते चमच्याने घेऊन खाता येणार आहे पहा. त्याच्यामध्ये ओतून घेऊ आपण. आता हे फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊ आणि नंतर ते काढून घेऊ पहा नंतर आपण दुसऱ्या दिवशी. काढून घेतले पहा मी ते आता पाण्यात बुडवलेलं आहे. पाण्यात बुडवल्यानंतर ते लवकर निघतं पहा. निघली पहा आपली पहिली कुल्फी. छान झाल्यात कुल्फ्या. सगळ्या कुल्फ्या व्यवस्थित निघल्यात पहा. छान झाल्यात. अच्छा हेल्दी अशी कुल्फी तयार झालेली आहे पहा. याच्यामध्ये आपण नॅचरल साहित्य सगळं वापरलेलं आहे. कुठलंच बाहेरचं काहीच वापरलेलं नाहीये पहा. आरोग्यासाठी घरच्या घरी अशी कुल्फी तुम्ही एकदा बनवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहा आपण सुरीने कापून पाहू पहा. एकदम अशी ज्याला दाणेदार म्हणतो आपण तशा पद्धतीने छान तयार झाली पहा. क्रिस्पी लागते खाताना सुद्धा, क्रीमी लागते अशी. वरून असे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता पहा. सजावटीसाठी जर तुम्हाला टाकायचे असतील तर. तसे आपण त्याच्यामध्ये टाकलेलेच आहेत पहिले. तुम्ही मध्ये त्या मिश्रणात पण टाकू शकता किंवा असे पण तुम्ही टाकू शकता पहा. जरूर करून पहा. पहा हेल्दी आहे. घरच्या घरी नॅचरल कुल्फी जरी आपण बाहेरून आणली तरी हे घरी आहे त्याचा विश्वास आहे आपल्याला. धन्यवाद.